भारतात लोकसंख्या वाढते कमी होते? मग त्यासाठी आपल्याला लाकूड लागतं बघा. सरपंच म्हणून आपण लाकडाचा वापर करतो. शाळेचे दरवाजे, खिडक्या, घराचे दरवाजे, खिडक्या आपण लाकडापासूनच बनवतो. आणि मग त्यासाठी झाडे तोडली जातात. परत कारखान्यासाठी लाकूड लागतं. मग झाडे तोडल्यामुळं काय होतं, पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. झाडच नष्ट केली लोकांनी, परत ती लावली नाहीत. मग ती लावली पाहिजेत का नाही? कुणी लावली पाहिजे? लावली पाहिजे. लोकांनी का आपण एका शाळेमध्ये गेलो, तिथल्या विद्यार्थ्यांना मी विचारलं, म्हणलं झाडं लावली पाहिजेत का रे? ती म्हणजे लावली पाहिजे. म्हणलं कुणी लावली पाहिजे? ती म्हणजे लोकांनी लावली पाहिजे. मग आपलं काम काय आहे? जे नुसतं जेवण करायचं का? आपलं प्रत्येकाचं काम आहे. आतापर्यंत मी 6000च्या वरती शाळा केल्यात, शाळेवरती कार्यक्रम केलेत. त्या मुलांनी 1-1, 2-2 झाडं लावलेत. 22 वर्षापासून कार्यक्रम करतोय. काय काहींची झाड यावं जाईल मोठी. आणि त्यासाठी मी आता आपल्या शाळेत आलोय की मी आता तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या सोयीनुसार आपल्या अंगणात किंवा शेतामध्ये एक तरी झाड लावायचं. नक्की झाड लावणारे त्यांनी हात वर करा. जे लावणार नाही त्यांनी खालीच घ्या. नक्की लावणार ना? खरं खरं बोलायचं, हो ना? ज्यांनी लावले त्यांनी परत लावायचं. आज घरी गेल्यानंतर आपल्या पालकांना सांगायचं, आम्हाला एक रोप आणून द्या. रोप कोणचं? जी डोक्यापेक्षा उंच झाड होतं त्याचं. चिंचा असू द्या, जांभळा असू द्या, लिंबा असू द्या, बाबळा असू द्या, कुठलंही रोप चालेल. मग ते काय करायचं, तुम्ही आणायचं आणि त्या रोपाचं नाव, तुमचं नाव सरांच्याकडे किंवा मॅडमकडे द्यायचं. म्हणायचं आम्ही हे झाड लावले. आणि नुसतं लावायचंच नाही, रोज त्याला पाणी घालायचं, शेळ्या मेंढ्यापासून त्याचं रक्षण करायचं आणि ते मोठं करायचं. मी पुढच्या वर्षी परत येणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी आम्ही फिरणार. ज्याचं झाड चांगलं येईल त्याला माझं 1000 रुपये आणि बाकी सरांचे 100 रुपये, असं 2000 रुपयाचं बक्षीस देणार आहे. टाळ्या वाजवा सगळेजण. छान. ज्याचं झाड चांगलं येईल त्याला. तर मित्रांनो, झाड आपल्याला का पाहिजेत? कारण आपल्याला शुद्ध हवा मिळाली पाहिजे, भरपूर पाणी मिळालं पाहिजे. पाणी का मिळेल? जर पाऊस पडला तरच पाणी मिळेल, कारण झाडं नसल्यामुळं पाऊसच पडत नाही. आता मित्रांनो, आता पुण्यात भरपूर झाड आहेत. पुण्यामध्ये भरपूर पावसाचं प्रमाण असतं आणि आपल्याकडे पाऊस कमी असतो, कारण आपल्याकडे झाडच नाहीत. आणि झाड नसल्यामुळे जमिनीची धूप होते, पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. म्हणजे एकदम आपल्याला उन्हाळ्यात किती ऊन लागतं, अगदी एसी फॅन असला तरी त्याची हवा गरमच असते. म्हणून काय करायचं, आपण प्रत्येकाने झाड लावायचं नक्की करायचं. नाही ते काय मुलं काय करतात, घरी गेलं की विसरून जातात. तसं करायचं नाही. किंवा उद्या आपलं तुम्हाला रोप आणून दिल्यानंतर रोपाचं नाव आणि तुमचं नाव सरांच्याकडे द्यायचं. आलं सरांच्या ध्यानामध्ये? आता मित्रांनो,